नमस्कार. आज आहे सोमवार 5 मे आणि आज आपण पाहणार होतो लोकसत्ताचं डेली न्यूजपेपर ॲनालिसिस. MPSC किंवा सरळ सेवा परीक्षांसाठी डेली न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण पाहूया की आजच्या काय ताज्या घडामोडी आहेत किंवा अशा बातम्या आहेत ज्या आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या असू शकतात. निधीवरून धुसफूस, आमचा निधी वळवल्याने पहिला नंबर शिरसाट यांचा राष्ट्रवादीवर आरोप. आमदारांच्या निधीबद्दल कधीकधी त्यांच्या नाराजग्या वगैरे असतात, त्याबद्दलही बातमी आहे. नंतर PMLA संदर्भात खंडपीठाची फेररचना. ईडीच्या अधिकारासंबंधी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी. ठीक आहे. बारावीचा आज निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जारी करण्यात आला आहे. 12वीची परीक्षा कोण कंडक्ट करतं, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. आपल्या रिझल्टवर सुद्धा 12वीचं हे लिहिलेलं असतं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. नंतर बघा, लष्कराचे वाहन दरीत कोसळून 3 जवानांचा मृत्यू. दुःखद बातमी आहे. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी राज्य सरकारची याचिका. हवाई दलप्रमुख पंतप्रधानांच्या भेटीला. सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे जे आपले हवाई प्रमुख आहेत ते पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत. एअर इंडियाची तेल अविव विमानसेवा स्थगित. शासनाकडून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण. गेल्या 3 दशकांपासून अनुसूचित जाती, भटक्या जमातीतील 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शासनाकडून ₹1 प्रोत्साहन भत्ता दिला जातो. इम्पॉर्टंट माहिती आहे ही. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमातीतील 1ली ते 4थी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना 1992 पासून उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र 31 वर्षांनंतरही रोज ₹1चाच भत्ता मिळत आहे. महागाईने उच्चांक गाठलेल्या असताना यात 1 पैशाचीही वाढ झालेली नाही. ॲक्च्युली जशी महागाई वाढते ना, तसं त्यांनी भत्तासुद्धा वाढवायला पाहिजे. पण 1992 पासून जो ₹1चा भत्ता मान्य झाला होता तो आजतागायत ₹1वरच अडकलेला आपल्याला दिसून येतो. गिरण्यांच्या स्मृतींचे कामगार वसाहतींत जतन. पनवेल कोनमधील 11 इमारतींना बंद. गिरण्यांची नावे. 2 प्रकल्पांचे लोकार्पण लांबणीवर. समृद्धीचा अखेरचा टप्पा. मेट्रो मार्गिकेसाठी नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा. समृद्धी महामार्ग तुम्हाला माहीत असेल, मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. त्याचा अखेरचा टप्पा आता चालू झालेला आहे. प्रभादेवी पुलाच्या वादात मनसेची उडी. KEMच्या रक्तपेढीमध्ये विना मान्यता कर्मचारी. अनधिकृत झोपडीच्या वादातून एकाची हत्या. ठीक आहे. विज्ञान आणि अर्थशास्त्राची सांगड. माध्यम प्रभावकांसाठी सर्जनशील, नैतिक, कायदेशीर धोरण गरजेचे. 30 नवोद्यमींना गुंतवणूकदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी. नवोद्यमी म्हणजे काय, आंतरप्रेन्योर असतं, त्यांना नवोद्यमी बोलतात. गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर. मग हा कोणता तरी कार्यक्रम आहे, वेव्स परिसंवादातील सूर, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 30 आंतरप्रेन्योरला आम्ही संधी देणार आहेत वगैरे. ठीक आहे. सभासदांकडून वर्षाला ₹120 वसूल करण्याचा घाट. प्रशिक्षणाच्या नावाखाली गृहनिर्माण संस्थांची लूट. शेतकऱ्यांवर लाठीमार अयोग्य. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. हे असं जेव्हा तुम्हाला कधी दिसून येतं ना की कोणता तरी मंत्री आहे आणि त्याचं नाव आहे, तर तुम्ही लगेच नोट डाऊन करत चला. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे. हे बघा, हा त्यांचा फोटो आहे, चंद्रशेखर बावनकुळे. जातनिहाय जनगणना 2027 मध्ये. ठीक आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी भिवंडीत वाहतूक बदल. फळे, भाजीपाला, अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी अभ्यास गट. ठीक आहे. नंतर विचार, याच्यावर थोडासा थॉटफुल आर्टिकल्स वगैरे असतात, तिथे एवढी माहिती नसते. कसा सूर्य अंधाराच्या. भाजपमध्ये एकसुरी, काँग्रेसमध्ये बेसुरी. ठीक आहे. पीक नुकसान भरपाईसाठी उपग्रहाचा वापर यशस्वी ठरेल. उपग्रह, आता इथे तर त्यांनी हा ड्रोन दाखवलेला आहे, पण उपग्रह, सॅटेलाईट वगैरे त्याच्याबद्दल काहीतरी माहिती दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी मदत देताना आता उपग्रह प्रतिमा आणि NDVIच्या निकषांचा आधार घेतला जाणार आहे त्याविषयी. म्हणजे जेव्हा नुकसान भरपाई होते तेव्हा तो सर्वे वगैरे करतात, तर त्यासाठी ते म्हणत आहे की आपण सॅटेलाईटच्या इमेजेसचा यूज करू शकतो. ठीक आहे. IDBI बँक सरकारी, खाजगी की सावकारी.
व्यापार युद्धामुळे महागाई नियंत्रणाला बळ. व्यापार युद्ध सध्या जगामध्ये चालू आहे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी ना टॅरिफ लावलेले आहेत बाकीच्या देशांवर जेव्हा ते अमेरिकेमध्ये आयात निर्यात करतात तेव्हा. तर त्याच्याबद्दलच त्यांनी इथे माहिती दिलेली या आर्टिकलमध्ये. अर्थवृत्तांत हा सेक्शन असतो ना, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या इकॉनॉमिकल घडामोडी वगैरे असतात त्याबद्दल माहिती दिलेली असते. इंडेक्स आणि पॅसिव्ह फंड एकच असतात का? ठीक आहे. व्यवसाय विलीकरणाचा खरा लाभार्थी. हलक्या फुलक्या घसरणीनंतर फंडाचा कस कसा तपासावा? ठीक आहे. पाकिस्तानवर जलनिर्बंध कठोर. बागलिहार धरणाचे पाणी अडवले. किशनगंगाबद्दलही लवकर निर्णय. पहलगाम, थोडं आपण झूम करूया इथं बघा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न भारताने सुरू आहे. म्हणजे काही नद्या आहेत त्यांचा भारतामध्ये उगम होतो आणि मग त्या पाकिस्तानमध्ये वाहत जातात. तर सिंधू जल करार रद्द करण्यात आल्यानंतर कोणता भारत पाकिस्तान संबंध तणावाचे झाल्यावर कोणता करार रद्द करण्यात आला होता, असा प्रश्न तुम्हाला MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला नाव माहीत पाहिजे. सिंधू जल करार रद्द करण्यात आलेला आहे. बागलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह रोखला आहे. झेलम नदीवरील किशनगंगा धरणातही अशाच प्रकारची योजना आखण्यात येत आहे. जम्मूमधील रामबनमधील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा ही जलविद्युत धरणे भारताला पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करण्याची क्षमता देतात. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 1960 पासून भारत पाकिस्तानमध्ये सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचा वापर नियंत्रित केला आहे. बागलिहार धरण हा दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानचे यापूर्वी जागतिक बँकेशी मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. किशनगंगा धरणाची कायदेशीर आणि राजनैतिक तपासणी करण्यात आली होती. ठीक आहे. इन्फॉर्मेटिव्ह बातमी होती. वॉरन बफे अखेर निवृत्त. वॉरन बफे म्हणजे जगातले सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर, तुम्ही त्यांना बोलू शकता. काही काळासाठी ते जगातील सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीमध्ये पण होते आणि आतासुद्धा आहेतच. जागतिक कीर्तीचे गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे, बर्कशायर हाथवे ही त्यांची कंपनी आहे. इन्व्हेस्टमेंट करते ही कंपनी. हेज फंड वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्षअखेर निवृत्त होण्याची घोषणा करत कंपनीच्या सुमारे 2.5 लाख गुंतवणूकदारांना धक्का दिला. बर्कशायर हाथवे कंपनीची दर वर्षाला एक मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता वॉरन बफे यांनी सांगितलेलं आहे की ते कंपनीच्या अध्यक्षपदाचा जो आहे तो राजीनामा देणार आहेत या 2025च्या एंडिंगपर्यंत, म्हणजे वर्षाखेरीस. नंतर काय बातमी आहे पुढे बघूया. OTP अभावी शिक्षक भरती घोटाळा. ठीक आहे. शालार्थ प्रणालीतील त्रुटी उघड. लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व्यवस्थापन करण्यासाठी 2012 मध्ये सुरू झालेल्या शालार्थ प्रणालीचे पासवर्ड बदलण्यास OTP सारखे कुठलेही सुरक्षा कवच नसल्याने शिक्षक भरती घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. घोटाळा उघडकीस येण्याच्या 1 महिन्यापूर्वी OTPचा पर्याय देण्यात आला होता. शिक्षण संस्थांमध्ये रुजू होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला शालार्थ प्रणाली देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकाला देण्यात आला आहे. प्रणालीचे लॉगिन आणि पासवर्ड शाळा आणि वेतन अधीक्षकांकडे असतात, परंतु पासवर्ड बदलण्यासाठी आतापर्यंत कुठलीही सुरक्षा कवच नसल्यामुळे माहिती पुढे आली आहे. बघा, समजा मला माझा पासवर्ड बदलायचा आहे तर मला OTP येतो, मेसेज येतो, ऑथेंटिकेशन असतो तो. OTP म्हणजे 1 टाईम पासवर्ड त्याला बोलतात. तर तो OTP आहे ना, तो ऑथेंटिकेट करतो की राईट व्यक्ती किंवा राईट शिक्षकच आपला पासवर्ड बदलत आहे. पण आधी मे बी OTP अवेलेबल नव्हता, त्यामुळे इथे काहीतरी घोटाळा झालेला आहे. तर त्याबद्दल त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. बद्रीनाथचे दरवाजे मंत्रोच्चारात खुले. अच्छा, चारधाम यात्रेतील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे रविवारी मंत्रोच्चारात उघडले. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नावाने पहिला महाभिषेक केला. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय निर्णयाची प्रतीक्षा.